प्लीज. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बसा. थँक्यू सर. तुमचं पॉलिटिकल सायन्स मध्ये नेट पण झालेलं आहे, राईट? हो सर. ओके. तर मग मला सांगाल की नेशन आणि स्टेट म्हणजे राज्य आणि राष्ट्र ही संकल्पना सांगता येईल? सर, राज्य आणि राष्ट्र यामध्ये 3 कन्सेप्ट आहेत सर महत्वाच्या. राज्य, राष्ट्र आणि देश. देश हा एक भौगोलिक आकाराचा याच्यात कन्सिडर केला जातो. त्याच्यामध्ये वेगवेगळे राज्य असतात. म्हणजे राज्य हा एक ग्रुप असतो किंवा भाषा, 2 किंवा अधिक भाषाही राज्यामध्ये एकत्र येऊ शकतात. पण जे राष्ट्र असतं त्यामध्ये एक स्पेसिफिक भाषा, संस्कृती यांच्या नावाचा एक जो गट असतो तो एका स्पेशल आयडेंटिटीला फॉलो करत असतो किंवा मानत असतो, त्यांना राष्ट्र म्हणतात. म्हणजे एका राज्यामध्ये अनेक राष्ट्र असू शकतात आणि एका देशामध्ये अनेक राज्य असू शकतात. असा हा तिघांचा एक सिक्वेन्स आहे. आणि राज्य ही संकल्पना, राज्य स्टेट ज्याला म्हणतो आपण, राज्य ही संकल्पना ही कायदेशीर नियमबद्ध असते. त्याच्यामध्ये अनेक राष्ट्र पण येतात. त्याला एक प्रॉपर पॉलिटिकल कन्स्ट्रक्शन असतं काहीतरी. आता सेक्युलरिझम किंवा आपण धर्मनिरपेक्षता असं म्हणतो, तो अगदी आपल्या बेसिक संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे असं सुप्रीम कोर्टाने सुद्धा अनेकदा सांगितलेलं आहे. Yes, sir. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की भारत हे एक धर्मनिरपेक्ष असं राष्ट्र आहे. हो सर. तर म्हणजे भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली जी काही सेक्युलरिझमचा अर्थ आहे तो वेस्टर्न सेक्युलरिझमच्या कन्सेप्टपेक्षा कसा वेगळा आहे? म्हणजे इंडियन सेक्युलरिझम आणि वेस्टर्न कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम याच्यात काय फरक आहे? सर, मला याच्यात सेक्युलरिझम मध्ये 2 हे प्रवाह वाटतात. पहिला जो आहे तो पॉझिटिव्ह एक्सेप्ट आहे आणि दुसरा जो आहे तो निगेटिव्ह संकल्पना आहे. जर जी निगेटिव्ह संकल्पना आहे त्याच्यामध्ये व्यक्तीचा एक स्वतःचा जो धर्म असतो तो धर्म आणि राष्ट्राचा धर्म याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे राष्ट्राला स्वतःचा असा कोणताच धर्म नसतो. आणि जे पॉझिटिव्ह सेक्युलरिझम हे आहे त्याच्यामध्ये राष्ट्राला स्वतःचा असा धर्म नसतो, पण तो व्यक्तीचा जो धर्म आहे त्याच्या अधिकाराचा तो डिनाय करत नाही. व्यक्तीला स्वतःचे ज्या प्रथा, परंपरा, धार्मिक ज्या पद्धती असतील त्या सगळ्यांचा आचार, विचार आणि प्रसार करण्याचं पूर्णतः स्वातंत्र्य असतं. ही धर्मनिरपेक्षतेची पॉझिटिव्ह संकल्पना आहे. तुमचं DYSP पहिला प्रेफरन्स आहे. येस सर. तर तुम्ही मला लोअर रँक टू हायर रँक DYSP पदापर्यंतची रँकिंग सांगा पोलीस डिपार्टमेंट मधले. सर, मी थोडासा वेळ घेऊ. सगळ्यात आधी जे लोअर रँक आहे त्याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल येतात, त्याच्यानंतर नाईक येतात, त्याच्यानंतर हवालदार येतात, त्याच्यानंतर असिस्टंट PSI येतात, त्याच्यानंतर PSI, त्याच्यानंतर असिस्टंट PI, त्याच्यानंतर PI येतात आणि मग त्याच्यानंतर DYSP येतात आणि शहरामध्ये ACP येतात, त्यांच्यावर SP असतात. आणि सर, तर भारतामध्ये ड्युएल पॉलिसी आहे पोलिसिंगची. एक आहे SSP सिस्टीम आणि एक आहे कमिशनरेट सिस्टीम. तर ह्याच्यातला डिफरन्स काय नेमका? जे ग्रामीण परिक्षेत्रासाठी असतात, ग्रामीण भागासाठी ते ग्रामीण पोलीस मुख्यालयाअंतर्गत येतात. तिथे ASP असतात म्हणजे सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. आणि जे शहरी भागासाठी जी पोलीस मुख्यालये येतात त्याच्यामध्ये कमिशनरेट ऑफ पोलीस असतात. आणि SSP म्हणून एक पोस्ट असते, त्याचा नेमका काय रोल असतो? सिनियर सुपरिटेंडंट ऑफ पोलीस म्हणून. सर, नाही, मला ते माहित नाही, मी माहित करून दिली. आणि रोलच्या दृष्टीनं SP आणि CP मध्ये नेमका डिफरन्स काय? सर, जे SP असतात त्यांना मॅजिस्ट्रियल पॉवर नसतात. त्यांना DC कडनं मॅजिस्ट्रियल आदेश जातात आणि त्याच्यानंतर ते त्या अनुषंगाने कारवाई करतात. पण शहरांमध्ये मॅजिस्ट्रियल पॉवर्स जे असतात ते दोन्हीही अधिकार कमिशनरेटकडे असतात. हे तुम्हाला अन्याय वाटत नाही का? एकाच इक्विव्हॅलंट पोस्ट आहेत CP-SP ला, तर SP-ना मॅजिस्ट्रेट पॉवर द्यायला काय हरकत असेल? सर, मला त्यातलं इतकं डिटेल माहित नाहीये, पण जेव्हा कोणत्या शासनात असा नियम केला जातो त्याच्या आधी एखादी कमिटी बसवली जाते आणि ती पूर्णतः तथ्य आणि त्याचे इफेक्ट्स विचारात घेऊन आणि जे सगळ्यात जास्त बेस्ट ऑप्शन आहे त्याला चूज करून हे केलं जातं. मला असं वाटतं की शहरामध्ये ठीक. प्रकाश सिंग केस माहिती आहे का तुम्हाला? कशाच्या रिलेटेड होती? सर, नाही आठवते मला. ओके. एक नेहमी ना चर्चेमध्ये येतं की पॉलिटिसायझेशन ऑफ पोलीस सिस्टीम. तर ह्याचा नेमका अर्थ काय होतो? राजकीय राजकीयकरण, पोलीस यंत्रणेचं राजकीयकरण.
पोलीस यंत्रणेचं राजकीयकरण याचा अर्थ असा होतो की पोलिसांना एखादा गुन्हा किंवा संभावित गुन्हा याच्यामध्ये राजकारणा थ्रू काहीतरी आदेश दिले जातात आणि त्याचा तपास करणं, तपास अर्धवट सोडणं किंवा पूर्णतः दुर्लक्षित करणं अशा बाबी येऊ शकतात. जर तो समजा तुम्ही पोलीस म्हणजे तुम्ही डीवायएसपी झाला Yes, sir. तर तुमच्या म्हणजे कार्याच्या बद्दल तुमच्या प्रेफरन्स काय असतात, तुम्ही कशावर जास्त फोकस करा, 3 पहिले प्रेफरन्स काय असतील तुमचे? सर मी थोडा वेळ घेऊ. हो. सर माझा पहिला प्रेफरन्स हा महिलांना संरक्षण देणं असेल. दुसरा प्रेफरन्स हा असेल की प्रतिबंधात्मक कारवाई जे गुन्हे होतात त्यांच्यामध्ये समाजात जनजागृती करण्यासाठी अवेअरनेस आणणं हा माझा दुसरा प्रेफरन्स असेल. आणि तिसरा प्रेफरन्स हा असेल जे कैदी आहेत आणि जे छोटे भुलटे चोरटे असतील किंवा इतर जे आहेत त्यांच्याशी पुन्हा एकदा कनेक्शन ठेवून त्यांचं पुनर्वसन आणि समाजामध्ये त्यांना एक चांगल्या मार्गाने पुढे नेणं हा माझा एक तिसरा प्रेफरन्स असेल. असे काही उदाहरणं तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यामध्ये ज्या क्रिमिनल ट्राईब्स वगैरे होतात त्यांचं रिहॅबिलिटेशन करण्याकरता कोणी पोलीस ऑफिसरनं पुढाकार घेतलेला आहे वगैरे? सर मला असं एक्झॅक्ट नाही माहित आहे, पण मी असं वाचलं होतं. आम्हाला एक धडा होता किरण बेदींचा, माननीय किरण बेदी, तर त्यांनी तिहार जेलमध्ये असताना कैद्यांना सुधारवण्यासाठी प्रार्थना आणि इतर मानसिक समुपदेशन म्हणजे जे बाहेर जाऊन समाजामध्ये व्यवस्थित घुलमिल राहू शकतात याच्यासाठी निश्चित. एक ना आता एक रिसेंट काळामध्ये एक मेकॅनिझम तयार झालंय की जे सिनियर पोलीस ऑफिसर असतात कधी PRS घेऊन ते राजकारणात प्रवेश करतात किंवा ते रिटायर झाल्यावर राजकारणामध्ये प्रवेश करतात. तर अशा ऑफिसर्सना म्हणजे हे आता काहीतरी समोरचं आपलं पॉलिटिकल गोल लक्षात ठेवून ते त्यांच्या सर्व्हिसमध्ये काम करत असतील असं नेहमी आरोप होतो. तुम्हाला वाटतं का हे योग्य, म्हणजे हा आरोप योग्य आहे म्हणून? सर एक वैयक्तिक माझं मत असं आहे की एखाद्या व्यक्तीला त्याचं जे करिअर आहे ते चूज करण्याचा ऑप्शन नेहमी असतो. म्हणजे तो किशोर वयात, त्याच्यानंतर मिडल वयात आणि रिटायरमेंट नंतर हा पाहिजे. पण त्याच्यात एक कुलिंग ऑफ पिरियड असावा असं नेहमी मागणी करतात. म्हणजे समजा जजेसच्या बाबतीत पण होतं की जजेसला जर तुम्ही काही पद देणार, समजा माजी CJIंना आपण खासदारकी दिल्या गेली किंवा माजी CJIंना गव्हर्नर केलं गेलं, तर त्याच्यात नेहमी एक आर्ग्युमेंट केलं जाते की कुलिंग ऑफ पिरियड ठेवा रिटायरमेंटच्या नंतर किंवा VRS घेतल्यानंतर 5 वर्षाचा. तर हे तुम्हाला वाटतं की ह्याच्यानं काही फरक पडू शकतो म्हणून? सर मला असं वाटतं की याच्याने खूप चांगला फरक पडू शकतो, कारण जे आपल्या संविधानात पण ठिकठिकाणी लिहिलेलं आहे की कोणत्या पर्टिक्युलर व्यक्तीचे राजकारणात हितसंबंध नसावेत किंवा त्याचा थेट असा कनेक्शन नसावा. जेव्हा एखादा सरकारी अधिकारी जेव्हा प्रशासनात असतो तेव्हा त्याचे हितसंबंध कनेक्शन जास्त तयार झालेले असतात कम्पॅरेटिव्हली बाकी जे घटक आहेत त्यांच्यापेक्षा. त्यामुळे कुलिंग पिरियड असावा असं मला वाटतं. ठीक आहे. तर तुम्ही अहिल्यानगर इथून Yes. येतात, बरोबर आहे? हो सर. तर अहिल्यादेवी होळकर यांचे असे काही गुण किंवा व्यक्तिविशेष सांगा की जे प्रशासनात उपयोगाला येतील. सर सगळ्यात महत्वाचं त्यांनी हुंडाबंदी विरोधी कायदे केले आणि सती जाणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या संरक्षणासाठी हे केलं, इनिशिएटिव्ह घेतले. दुसरं विधवा, निराधार आणि बाकी ज्या व्हलनरेबल स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. तिसरा इनिशिएटिव्ह त्यांनी हा घेतला की लष्कर होतं त्याच्यामध्ये महिला सैनिकांची एक तुकडी केली आणि त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना लष्करात समाविष्ट केलं. आता तुम्ही पोलीस रिफॉर्म्सच्या ज्या समिती होत्या त्यांच्याबद्दल काही ऐकलंय किंवा जर नाव माहिती नसेल तरी त्यांच्या सजेशन्स ज्या काही दिल्या होत्या त्यांनी त्यापैकी 1-2 सजेशन्स तुम्हाला सांगता येतील? हो सर, मी प्रयत्न करते. दुसरा प्रशासकीय आयोग जो आहे त्यांनी असं सांगितलं की पोलिसांमध्ये जे आधुनिकीकरण आहे ते झालेलं नाहीये. त्यांना शस्त्रास्त्रे जे आहेत ते जुनी दिली जातात, तंत्रज्ञानाचा जो आहे लेटेस्ट तंत्रज्ञान दिले जात नाहीये आणि त्यांचे कामाचे जे तास आहेत त्याच्यामुळे त्यांचं मानसिक व्यवस्थापन आणि घराला वेळ देणं याच्यामुळे त्यांची इफिशियन्सी कमी होते. तर तो एक फॅक्टर त्यांनी फोकस केला. आणि जो प्रशिक्षणामध्ये जे हे आहे म्हणजे लेडी ऑफिसर आणि जेंट्स ऑफिसर यांचा जो पोशाख आहे तो पोशाख हा फक्त जेंट्स ऑफिसरला समोर ठेवून बनवलेला आहे. म्हणजे टोपी असेल, बुलेट प्रूफ जॅकेट असेल, तर ते बुलेट प्रूफ जॅकेट आणि त्याचं वजन जे आहे किंवा शूज असतील हे सगळं महिलांच्या दृष्टिकोनातून पण पाहिलं जावं याच्यासाठी हे आता केलं. पोलीस रिफॉर्म्स हे 1990 पासून म्हणजे प्रकाश सिंग समिती जेव्हापासून आहे तेव्हापासून सेम सजेशन्स रिपीट झालेले आहेत. तरी आतापर्यंत त्या
लागू न होण्याचं कारणे काय असतील? सर बऱ्याचदा असं होतं आपल्या पॉलिसीमध्ये, जसं माझं अंडरस्टँडिंग आहे सर, याच्यामध्ये थोडंसं चूक पण असू शकतं. ठीक आहे. तर माझ्या अंडरस्टँडिंगनुसार आपण एक लोकशाही देश आहे आणि लोकशाहीमध्ये कोणताही रिफॉर्म हा लवकर येत नाही. त्याचं खूप सारा अल्टरनेट चेंज आणि खूप मतांतर विचार घेऊन केला जातो. दुसरी एक गोष्ट मला जाणवते की जेव्हा पोलीस कार्यदल हे खूप जास्त सक्षम होतं, तेव्हा जे समाजातील काही घटक आहे त्यांच्या अधिकारांवर जे मर्यादा येतात, जे त्यांना वापरायचे असतात पण त्यांच्यावर मर्यादा येऊ शकतात, असे गट हे पण डिले करत असतात ठीक असं आहे. मला वाटतं. आता तुमचं ग्रॅज्युएशन हिस्ट्रीमध्ये झालेलं आहे, Yes, sir. तर आत्ताच्या काळात तुम्हाला असं दिसत असेल की आपण रिफॉर्मिस्ट ऐवजी रिव्हायवलिस्ट, म्हणजे आपण इतिहासाकडून काही शिकण्याऐवजी इतिहासाकडे परत चला, अशा प्रकारच्या काही घटना घडलेल्या आहेत मध्ये. हो, sir. तर त्याबाबत काय मत आहे तुमचं? सर मी वेळ देऊ थोडा. ठीक आहे. हो सर, हे सध्या होत आहे की इतिहासाकडनं काही शिकण्यापेक्षा इतिहासाकडे चला हा एक ट्रेंड दिसत आहे. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतंय की जुनी संस्कृती पुनरुज्जीवित करण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय, किंवा आपलं जे आहे आपल्यापुरतं आपण पाहायचं, बाकी जगाचं काही घेणं देणं नाही, असा एक प्रवृत्ती मला जाणवते. ठीक आहे. पण मला असं वाटतं सर की याच्यामध्ये आपण इतिहासाकडनं नवीन गोष्टी, म्हणजे इतिहासात ज्या घडलेल्या आहेत तेच जर आपण रिपीट करत जर गेलो तर पुन्हा सेम रिझल्ट येतील. त्यामुळे आपण इतिहासाकडून शिकून पुढे जाण्यात जास्त महत्त्वाचं आहे. वाटतं. तर नुकतंच देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक जाहीर केलेलं आहे. तर त्यामध्ये पर्टिक्युलर फक्त एकाच सेक्शनला टार्गेट केलेलं आहे, ज्या डाव्या चळवळी असतील. तर त्या अनुषंगाने बाकीचे महाराष्ट्रातील आणि देशातील कायदे जे अशा अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज असतील किंवा प्रखर डाव्या उजव्या चळवळी असतील त्यांना टार्गेट करतात, अशा कायद्यांची उदाहरणं देता येतील का तुम्हाला? सर मला आता एक आठवतंय, अनलॉफुल ऍक्टिव्हिटी उपा ऍक्ट प्रिव्हेन्शन, येस. मला त्याचा लॉंग फॉर्म आठवत नाहीये. येस. 1967चा ऍक्ट बरोबर येतो, आहे. तो ऍक्ट आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातील एखादा गुन्हेगारी संबंधी वगैरे? सर मोक्का ऍक्ट बरोबर आहे, आहे. एक महाराष्ट्रात आहे तो. ठीक आहे. सर दोनच आठवतात. पोलीस डिपार्टमेंट बद्दल आहे ना, असं एक जनमानसामध्ये भावना आहे की भ्रष्ट डिपार्टमेंट आहे वगैरे. तुम्ही महिला असून तुम्हाला या भ्रष्ट डिपार्टमेंटमध्ये काय यायचंय बाबा? सर महिला आणि भ्रष्ट डिपार्टमेंट असं मला हे वाटत नाहीये, म्हणजे त्याचं रिलेशन वाटत नाहीये. मला येण्याचं माझं कारण असं आहे की माझं 2021 मध्ये PSI म्हणून सिलेक्शन झालं होतं, पण काही कौटुंबिक कारणास्तव मी जाऊ शकले नाही, जॉईन करू शकले नाही. म्हणून माझं ते एक स्वप्न जे होतं ते पूर्ण करायचं आहे. आणि भ्रष्टाचार ही संकल्पना मला असं वाटते की ते जेंडरवर नसते, ते एक मानसिकतेवर असते. म्हणजे तुम्ही स्त्री पुरुष असा त्यात भेदभाव नसतो. आणि तुमची जी हॉबी आहे लेटर रायटिंग, तर एका माजी प्रधानमंत्र्यांनी ना त्यांच्या मुलीकरता खूप सुंदर लेटर्स लिहिले. तुम्हाला माहिती आहे का ते कोण आहे? सर हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इंदिराज पत्र या नावाने त्यांचे पत्रमालिका हे आहे. माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांनी पत्र लिहिलेले आहेत.